नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 3 मिनिटांमध्ये भारतातल्या जवळजवळ 11 कोटी गुंतवणूकदारांचे 19 लाख कोटी रुपये नाहीसे झाले. 19 लाख कोटी रुपये 3 मिनिटांमध्ये कालच्या दिवशी स्टॉक मार्केटमध्ये नाहीसे झाले. कारण स्टॉक मार्केट बीएसईचा जो सेन्सेक्स आहे तो इंडेक्स धारकन 4000 पॉईंट खाली कोसळला. कारण अमेरिकेने जे टेरिफ्स लावलेले आहेत या टेरिफ्सचा जो परिणाम अर्थव्यवस्थेवरती भारताच्या होऊ शकेल याच्या भीतीपोटी 3 मिनिटांमध्ये या देशातल्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे 19 लाख कोटी रुपये नाहीसे झाले धडामकन. आणि या टेरिफ्स बद्दल या देशाचे सत्ताधीश एक शब्द तरी बोलताना आपल्याला दिसत आहेत का? हे अनाऊन्स झाल्यापासून 2 तारखेला अनाऊन्स झालं, 8 तारीख आलेली, 9 तारीख येते, 8 आली. 6 दिवसामध्ये या देशाचा अर्थमंत्री, या देशाचा व्यापार मंत्री, या देशाचा पंतप्रधान यांच्यातर्फे एक अवाक्षर उच्चारलं जात नाही अमेरिकेने लादलेल्या या टेरिफ्सवरती. सगळीकडे पेपरला बातम्या आहेत, ब्लड बाथ ब्लड बाथ. माझा एक जण एक कार्टून बघितलं, त्यात त्यांनी असं दाखवलंय की तो सगळा ग्राफ खाली कोसळतोय आणि 2 जण उभे आहेत आणि त्यातला एक जण दुसऱ्याला म्हणतो की मार्केटचं ब्लड बाथ काय, आम्ही तर रिअल ब्लड बाथ पाहतो. हे रिअल ब्लड बाथची सुद्धा ज्यांना पर्वा नाही त्यांना मार्केटच्या ब्लड बाथची काय पर्वा असणार आहे का? या देशातल्या सामान्य माणसाची गुंतवणूक आहे त्या स्टॉक मार्केटमध्ये. आणि हे दोघं आपले दिवटे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे भाषणांमध्ये मुलाखतींमध्ये सांगत होते स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा. आणि आता काय झालं? आणि आता ही सगळी राष्ट्रीय आपत्ती आलेली आहे, ही जागतिक आपत्ती येणार आहे. भारतावरती तर मोठी आपत्ती येणार आहे. आणि एवढी मोठी आपत्ती येत असताना हा देशाचा पंतप्रधान तुम्हाला काय करायला सांगेल जे याच्या आधीच्या राष्ट्रीय आपत्तीच्या वेळेला सांगितलं होतं, आठवतं? अपने अपने घर के बाल्कनी में आओ, थाली बजाओ. या राष्ट्रीय आपत्तीला सामोरं जायला देश एक आलेला आहे. कसा? थाळ्या वाजवून. सरकार काही करतंय का? काही नाही. आतापर्यंत सरकारने धडाधड निर्णय घ्यायला पाहिजे होते. नाही त्यांच्यामध्ये कोणाला अक्कल. मला माहिती आहे या भाजप आणि RSSचे जे कोण त्यांचे सल्लागार असतील, नेते असतील, यांच्यात कवडीचं अर्थशास्त्राचं ज्ञान नाही. मागे चिदंबरम असं बोलले होते की नरेंद्र मोदींचं इकॉनॉमिक्सचं ज्ञान हे पोस्टाच्या स्टॅम्पच्या पाठीमागं सुद्धा लिहिता येईल इतकं कमी आहे. इतकं अर्थशास्त्राचं कमी अक्कल आहे त्यांना. आणि त्यांच्यापेक्षा कमी अकलेची लोक त्यांनी आजूबाजूला ठेवलेली आहेत. आणि हे इतकं भयंकर सगळं चाललेलं आहे. म्हणजे एवढं सगळं टेरिफ भारतावरती येत आहे. पेपरवाले सगळेजण बातम्या चुकीच्या लावतायत की 27% चूक. ते अमेरिकेच्या टेरिफचं जर सर्क्युलर काढून पाहिलं तर त्याच्यामध्ये असं लिहिलंय पहिल्या टप्प्यात भारतावरती 6 तारखेपासून 10%. आणि त्याच्या दुसऱ्या टप्प्यात इंग्रजीमधलं वाक्य असं आहे, इट विल बी इन्क्रीज्ड बाय 27%. असं नाही म्हटलं इट विल बी इन्क्रीज टू 27%. इट विल बी इन्क्रीज्ड बाय 27 म्हणजे 10 अधिक 27, 37% टेरिफ भारतावरती येणार आहे. आणि भारतावरती एवढं प्रचंड टेरिफ लादलं जाणार आहे. पंतप्रधान आणि अर्थमंत्रालय काय करतंय? काल नोटिफिकेशन काढलंय फायनान्स मिनिस्ट्रीनी. काल त्यांनी भारतीयांवरती टेरिफ लावलंय. पेट्रोल आणि डिझेलच्या एक्साइज ड्युटीमध्ये वाढ करून टाकलेली आहे 2-2 रुपयांनी. गॅसच्या किमती 50 रुपये सिलेंडरनी वाढवल्या आहेत. म्हणजे अमेरिकेने लादलेल्या टेरिफचा बदला जणू काही सरकारने देशातल्याच नागरिकांबरोबर युद्ध पुकारलंय असा घेतला जातोय. म्हणजे आजची परिस्थिती काय आहे? 2014 साली क्रूड ऑइलच्या किमती भारतीय रुपयामध्ये त्यावेळच्या डॉलर एक्सचेंज रेट प्रमाणे एका बॅरलला 6700 रुपये होती. आणि भारतामधली पेट्रोलची किंमत 71 रुपये लिटर होती. आज वाढलेल्या एक्सचेंज रेटनी 2025 साली बॅरलची किंमत आहे 4900. म्हणजे तेव्हापेक्षा एवढी डॉलरची किंमत वाढून सुद्धा 1800 रुपये बॅरलला कमी आहे. 41% रक्कम कमी आहे. तरीही भारतातल्या पेट्रोलचे दर हे 109 रुपये आणि त्याच्यात वाढ
आणि गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ, हा या देशातल्या नागरिकांचा सूड घेताय का? तुमचे फक्त 240-42 निवडून आले म्हणून या पद्धतीने तुम्ही सूड घेताय. आणि जेव्हा 303 आले होते तेव्हा काय केलं होतं? तेव्हाही सूडच घेत होतात या देशातल्या नागरिकांचा. जरा थोड्या बातम्या तपासून बघा, कुठे आलेला आहे भारत, कुठे अवस्था झालेली आहे. पासपोर्ट रँकिंगमध्ये भारत 148व्या क्रमांकावर जगात घसरलाय. आणि हे म्हणतात विश्व में डंका बज रहा है. अरे बज रहा है लेकिन वो डंका नहीं है, कुछ और ही बज रहा है देश का. त्याच्यानंतर काल सौदी अरेबियानी एक हे काढलंय नोटिफिकेशन, आणि सौदी अरेबियानी जगातल्या 11-12 देशांवरती पूर्णपणे रिस्ट्रिक्शन आणलेले आहेत. व्हिसा असेल आधी मिळालेला तरीही सौदी अरेबियामध्ये प्रवेश करता येणार नाही. आणि त्याच्यामध्ये पाकिस्तान, नायजेरिया, व्हिजेरिया अशा देशांच्या बरोबर भारतीयांना आता सौदी अरेबियात येणारी 5 वर्ष पाऊल सुद्धा टाकता येणार नाही. डंका बज रहा है. आणि पुन्हा हे काय म्हणणार? बजाव थाली. देशावर संकट आलं ना, बजाव थाली. सरकार काही करणार का? काही नाही करणार. कारण बजेट सादर केलं त्या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच नरेंद्र मोदींनी भाषणात सांगून टाकली की मां लक्ष्मी से मैं प्रार्थना करता हूं कि इस देश के गरीब और मध्यम स्तर के लोगों को बचा ले. थोडक्यात काय सांगितलं त्यांनी? मेरे भरोसे मत रहो, मां लक्ष्मी के भरोसे रहो. आणि मग काय सांगणार? ते लक्ष्मी पूजनाला दिवे लावतात तसे सांगणार परत दिवे लावा. आणि ते दिवे लावल्याने टेरिफ कमी होणार आहे, दिवे लावल्याने डॉलर एक्सचेंजचा रेट कमी होणार आहे, दिवे लावण्याने तुम्ही आमच्यावरचा जीएसटी आणि एक्साइज ड्युट्या कमी करणार आहात आम्हाला लागणाऱ्या वस्तूंच्या. हे भयंकर आहे. आणि नरेंद्र मोदी ज्या पद्धतीचा नेता आहे त्याची प्रोमॅक्स व्हर्शन डोनाल्ड ट्रम्प आहे. आणि या दोनही देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड मोठं डिस्ट्रप्शन आतापर्यंत आणलेलं आहे. नरेंद्र मोदींनी नोटबंदी आणली, नरेंद्र मोदींनी मध्यरात्री जीएसटी अतिशय अक्कलशून्य पद्धतीने लागू केले या देशामध्ये. आणि हा डोनाल्ड ट्रम्प तिथं आता हे सगळे टेरिफ जगावर लागले. त्याचा परिणाम काय झाला? अमेरिकेमध्ये पहिल्यांदा अमेरिका स्वतंत्र झाल्यापासूनच्या आत्तापर्यंतच्या 250-300 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा अमेरिकेमध्ये 1400 ठिकाणी, सीएनएनची न्यूज आहे, 1400 ठिकाणी अमेरिकेत लक्षावधी करोडो नागरिक अमेरिकेचे हे रस्त्यावर आले. आणि 20 जानेवारीला ज्यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली, 2 महिन्यामध्ये त्या राष्ट्रपतीच्या विरोधामध्ये प्रोटेस्ट झाले आणि भयंकर प्रोटेस्ट झाले. आम्ही दाखवतो त्यातल्या काय काय चित्रफिती बघा, काय काय पोस्टर्स बनवले होते, काय काय देखावे तयार केले होते. डोनाल्ड ट्रम्प इज अन ॲसहोल या भाषेमध्ये त्या ठिकाणी बोललं गेलं. ही तिथल्या लोकशाहीची सुद्धा काय आपण सौंदर्य आहे असं म्हटलं पाहिजे की रस्त्यावरती येऊन या भाषेमध्ये राष्ट्राध्यक्षाच्या विरोधामध्ये प्रोटेस्ट करण्याची तिथं परवानगी आहे. त्या प्रोटेस्ट करणाऱ्यांच्या घरी डोनाल्ड ट्रम्पनी एफबीआयला नाही पाठवलं, तिथल्या इंटरनल व्हिजिलन्सवाल्यांना नाही पाठवलं, तिथल्या इन्कम टॅक्स किंवा रेव्हेन्यू इंटेलिजन्सला नाही पाठवलं धाडी घालायला, तिथल्या न्याय व्यवस्थेने कोणाला याच्याबद्दल जाब नाही विचारला. तिथं डोनाल्ड ट्रम्पच्या समर्थकांनी सुद्धा असा प्रोटेस्ट करणाऱ्यांच्या विरोधात केसेस दाखल नाही केल्या. ही अमेरिकेतली लोकशाहीचं सौंदर्य आहे. आणि हा देश इतका भयंकर हाहाकार होतोय आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती या देशावरती संकट येणार असून सुद्धा या देशाचे सत्ताधीश हे काय करतायत? या आलेल्या संकटाबद्दल एक शब्द बोलत नाहीये. आता अमेरिकेने ज्या भारताकडे मागण्या केल्या आहेत आणि ज्या वाटाघाटी सुरू आहेत त्यातली सर्वात पहिली अट अमेरिकेची ही आहे की भारत त्याच्या शेतकऱ्यांना ज्या सबसिड्या देतो त्या कमी करा. अमेरिकेमधल्या ज्या ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स आहेत, जेवढी अमेरिकेतली ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स आहेत किंवा ॲग्रिकल्चर इक्विपमेंट बनवणारी प्रॉडक्ट्स आहेत, यांच्यावरचा इम्पोर्ट ड्युटी कमी करा. ही घातलेली सर्वात मोठी अट आहे. आणि आता नरेंद्र मोदी पुन्हा भारतातल्या शेतकऱ्यांचा सूड घेण्यासाठी हे करणार का? मुळात याच्यासाठी मुद्दाम मी काही माहिती काढून ठेवली की हा जो सगळा शेतीबद्दलचा संकट येऊ घातलेला आहे,
याच्यामध्ये थोडी तुलना व्हायला पाहिजे की भारतातल्या शेतकऱ्यांना सरकार काय देतं आणि अमेरिकेतलं सरकार अमेरिकेतल्या शेतकऱ्यांना काय देतं. भारतातलं सरकार भारतामधल्या पात्र शेतकऱ्यांना, म्हणजे त्यातही पात्रता आणि अपात्रता आहे, भारतामधल्या पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये थेट देतं. वर्षाला 6,000 रुपये. अमेरिकन सरकार अमेरिकेतल्या शेतकऱ्यांना, प्रत्येक शेतकऱ्याला, पात्र अपात्र नाही, अमेरिकेतल्या प्रत्येक शेतकऱ्याला अमेरिकन सरकार वर्षाला $30,782 देतं. $30,782 दर वर्षाला देतं. माझं सरकार माझ्या देशातल्या माझ्या बांधव शेतकऱ्याला फक्त 6,000 रुपये वर्षाला देतं, जे $80 पेक्षा कमी आहेत. वर्षाला $80 पेक्षा कमी. आणि अमेरिकन सरकार $30,800 देतं. विचार करा, इतका भयंकर फरक आहे दोन गोष्टींमधला. अमेरिकेमध्ये भारतामध्ये दिली जाणारी सबसिडी ही भारताच्या जीडीपीच्या 2% आहे. 2% शेतकऱ्यांना किंवा शेतीला दिलेली जाणारी सबसिडी $45 बिलियन इतकी आहे. 2% ऑफ जीडीपी. आणि अमेरिकेमधली सबसिडी, अमेरिकेतल्या शेतकऱ्यांना दिली जाणारी ही $30 बिलियन दर वर्षापेक्षा जास्त आहे, आपल्यापेक्षा जास्त. आणि शिवाय $30,000 $31,000 हे प्रत्येक शेतकऱ्याला अमेरिकेत दिले जातात. भारतातल्या शेतकऱ्यांच्या इन्शुरन्सच्या स्कीमचं काय अवस्था आहे आपल्याला माहिती आहे. प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्यात कसे पैसे बुडवतात हे सगळ्यांना माहिती आहे. आणि पैसे खाऊन जातात, हजारो कोटी रुपये. त्याचे रिपोर्ट्स पण येऊन गेलेत. अमेरिकेमधल्या शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची वर्गवारी न करता सरसगट संपूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह सबसिडी दिली जाते. कॉम्प्रिहेन्सिव्ह सबसिडी सर्व प्रकारच्या पिकांना. अमेरिकेचा भारताकडे दुसरा आग्रह आहे की डेअरी प्रॉडक्ट्स अमेरिकेची जी आहेत ही भारताने कमी इम्पोर्ट ड्युटीनी आयात करावीत. आता अशा अवस्थेमध्ये नरेंद्र मोदी सरकार हे नेहमीप्रमाणे घालीन लोटांगण वंदीन चरण करणार का? हा खरोखर बघण्यासारखा विषय आहे. आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. मुळामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज जगभरामध्ये या ट्रेडच्या बद्दल, आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल पहिल्यांदा गॅट करार झाला. जनरल अग्रीमेंट ऑन टेरिफ्स अँड ट्रेड. त्या गॅट कराराच्या अग्रीमेंटचं रूपांतर नंतर WTO मध्ये झालं, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ज्या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा सदस्य अमेरिकाही आहे, भारतही आहे, जगातली सगळी राष्ट्र आहेत. या राष्ट्रांमधल्या 126 देशांनी एकत्र बसून सर्व सहमतीनं ही इंटरनॅशनल टेरिफ्स काय असावीत ही ठरवली. हे ठरवल्यानंतर सुद्धा आज अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या WTOला पायधुळीला मिळवून, WTOच्या अस्तित्वालाच नाकारून परस्पर रेसिप्रोकल टेरिफ जाहीर करतोय. हा WTOचा भंग आहे. आणि म्हणून भारताने इतर देशांनी जशा या पद्धतीने रिॲक्शन दिली त्या पद्धतीने खरं रिॲक्शन द्यायला पाहिजे होतं. अजूनपर्यंत भारताकडून एकही, ज्याच्यामध्ये आपण म्हणू पाठीचा कणा असलेली, आणि याबद्दल हे सरकार या क्षेत्रामधल्या, या विषयातल्या, देशातल्या किंवा देशाबाहेरच्या तज्ज्ञ असलेल्या भारतीयांची काही चर्चा करताय का? काही त्याच्या बातम्या पाहायला मिळत आहेत का? काही नाही, काहीही नाही. माझ्या माहितीप्रमाणे अर्थमंत्री तर आणखीन कुठेतरी बाहेर गेलेले आहेत, पण ते परराष्ट्र मंत्री कुठे असतात कुठे नसतात त्याचा काहीच पत्ता नाही. आणि नरेंद्र मोदी अशा वेळेला तर कुठेतरी जंगलामध्ये सफारी करतायत, जीपवरती टोपी घालून फिरतायत, नाही तर गुहेत जाऊन बसलेत, असंच काहीतरी दरवेळेचं चित्र आहे. काहीतरी श्रीलंकेमध्ये गेले होते आणि श्रीलंकेमधून परत आल्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच श्रीलंकेमध्ये अडाणींनी बांधलेल्या पोर्टचं उद्घाटन झालं. या योगायोगाच्या गोष्टी नाही आहेत. त्यांचं लक्ष म्हणजे हा प्रधान सेवक देशाचा नाही, अदानीचा आहे असं वाटायला लागलेलं आहे. मी या विषयाबद्दलची माझं कुतूहल, माझी जिज्ञासा ही समजून घ्यायची कोणाकडून तरी, कुठल्या तरी तज्ज्ञाकडून, आणि मग ती माझ्या परीनं जितकं मला सोप्या भाषेत इतरांना सांगता येईल त्यासाठी म्हणून मी भारताच्या प्लॅनिंग कमिशनमध्ये काम केलेल्या आणि अत्यंत नामांकित असलेल्या काही अर्थतज्ञांशी बोललो.
की ज्यांनी 1991च्या संकटामध्ये देशाला बाहेर काढत असताना ते त्यामध्ये होते, जे नंतरही मनमोहन सिंगांच्या काळामध्ये त्या प्लॅनिंग कमिशनला होते, त्यांच्याबरोबर चर्चा केल्या. त्यांनी इतकं सुंदर समजावून सांगितलं की आतापर्यंत ऑलरेडी सरकारने काय निर्णय घ्यायला हवे होते, ऑलरेडी घेऊन टाकायला पाहिजे होते, की ज्या पद्धतीने हे केलं जात आहे, WTOलाच नाकारलं जात आहे आणि त्या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या त्या अग्रीमेंट्सला नाकारलं जात आहे डोनाल्ड ट्रम्प या उन्मत्त माणसाकडून. अशा वेळेला त्यांनी वापरलेला शब्द आहे की इंटिग्रेट विथ द रेस्ट ऑफ द वर्ल्ड. उर्वरित जगाशी जगासोबत एकत्र या. आणि उर्वरित जगासोबत एकत्र या म्हणजे काय? मिठ्या मारा किंवा त्या प्रत्येक ठिकाणी अदानीला घेऊन जा असा नाही. युरोपियन युनियन बरोबर, इंग्लंड बरोबर, एसियान हा जो आहे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्टर्न नेशन्स, या एशियान ग्रुप बरोबर, जपान बरोबर, जपानचे जे वेगवेगळे फ्री अँड ओपन इंडो पॅसिफिक FOIP नावाचा एक गट आहे, नंतर मध्य पूर्वातल्या ईस्ट म्हणजे मिडल ईस्ट मधल्या देशांबरोबर, सगळ्या आखाती देशांबरोबर, कॅनडा बरोबर, ऑस्ट्रेलिया बरोबर, चीन बरोबर, रशिया बरोबर, ताबडतोब यांच्याबरोबर एकत्र या, यांच्या बरोबर राहा, यांच्याशी सहकार्य करा आणि ठरवा की याच्याबाबत अमेरिकेचं असं धोरण असताना भारताची भूमिका काय असायला हवी. आणि हे भारताने अमेरिकेच्या विरोधात जाणं पहिल्यांदा झालेली गोष्ट नाहीये. हे पंडित नेहरू अमेरिकेच्या विरोधात गेले आहेत, इंदिरा गांधी अमेरिकेच्या विरोधात गेल्या आहेत, लाल बहादूर शास्त्री अमेरिकेच्या विरोधात गेलेले आहेत, राजीव गांधी अमेरिकेच्या विरोधात गेलेले आहेत. भारत ज्या वेळेला लिबरलायझेशन 91ला करत होता तेव्हा हे सर्व पाश्चिमात्य देश काय भारताला सहकार्य करत नव्हते. मनमोहन सिंग अर्थमंत्री आणि नरसिंहराव पंतप्रधान होण्याच्या आधी चंद्रशेखर अर्थमंत्री असताना, यशवंत सिन्हा चंद्रशेखर पंतप्रधान असताना आणि यशवंत सिन्हा त्यांचे अर्थमंत्री असताना या पाश्चिमात्य राष्ट्रांनी भारताकडचं 400 कोटीचं डॉलर्सचं सोनं हे गहाण ठेवायला लावलं होतं. मनमोहन सिंग अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी ज्या धडाधड आर्थिक सुधारणा केल्या त्याच्यानी म्हणजे नरसिंहरावांचं सरकार पाय उतारवण्याच्या आधीच त्या तारण केलेल्या ठेवलेल्या सोन्याला मुक्त केलं गेलं. हे करता येऊ शकतं, ते करण्याची धडाडी दाखवायला लागते आणि ते हे सरकार दाखवत नाहीये, कारण या सरकारचा प्राण फक्त 2 गोष्टीत अडकलाय. गौतम अदानीच्या विरोधात अमेरिकेत झालेली केस आणि अजित डोवलच्या विरोधामध्ये असलेलं समन्स अमेरिकन कोर्टाचं, या गुरपवन सिंग पन्नूच्या हत्येच्या प्रयत्नाबद्दलचं, या 2 गोष्टीत नरेंद्र मोदीचे प्राण अडकलेले आहेत आणि म्हणून ही नामोशकी व्हायला येते. त्यांनी सांगितलं या सगळ्या उर्वरित जगाबरोबर इंटिग्रेट व्हा. त्यानंतर त्यांनी सांगितलं की ताबडतोब रुपयाचं डिव्हॅल्युएशन करा, ताबडतोब रुपयाचं डिव्हॅल्युएशन करा. त्यांनी ही पण आठवण करून दिली की 91-92 साली मनमोहन सिंग अर्थमंत्री झाल्यानंतर लोकसभेचं संसदीय अधिवेशन होण्याच्या आधी पंतप्रधानांच्या अधिकारात 26 ते 27% रुपयाचं डिव्हॅल्युएशन केलं होतं. आणि या डिव्हॅल्युएशनचा उपयोग काय होतो? म्हणजे आज समजा 85 रुपयाला $1 असेल तर भारत सरकारच रुपयाचं डिव्हॅल्युएशन करेल आणि भारत सरकारच असं म्हणेल की उद्यापासून प्रत्येक डॉलर हा 105 रुपयाला असेल. 25% डिव्हॅल्युएशन करून टाकलं, 105 रुपयाला $1 असेल. त्याचा फायदा हा होईल की आता भारतातले जे एक्सपोर्टर्स आहेत, भारतातले जे उद्योग अमेरिकेला वेगवेगळ्या वस्तू एक्सपोर्ट करतात आणि त्यावरती अमेरिकेने आता जे नव्याने टेरिफ लावलेलं आहे, त्यामुळे भारतातली 100 रुपयाची वस्तू किंवा भारतातून एक्सपोर्ट होणारी $100 वस्तू ही अमेरिकन ग्राहकाला विकत घेत असताना ती $140 मिळते. अशा वेळेला भारताने जर रुपयाचं डिव्हॅल्युएशन करून टाकलं 25-30%, तर ती $100 गोष्ट त्याला हे सगळं केल्यानंतर सुद्धा, टेरिफ लावून सुद्धा त्याला फार तर $103-105 मिळेल. $3 किंवा $5च्या फरकाने अमेरिकन ग्राहकाला फार फरक पडणार नाही. पण भारताचं जेवढं एक्सपोर्ट आहे ते एक्सपोर्ट कायम राहील. हा याच्यातला सर्वात मोठा फायदा. दुसरा फायदा, भारताला ज्या गोष्टी आयात करायला अमेरिका सांगते, मग ती कृषी उत्पादनं असतील किंवा कृषी उद्योगाला लागणारी वस्तू असतील, ट्रॅक्टर असतील, हार्वेस्टर असतील, आणखीन वेगळी वेगळी मशीन्स आणि यंत्र असतील किंवा प्रत्यक्ष पिकं असतील, ती भारताला आणखीन महाग जातील रुपयामध्ये घेणं. त्यामुळे भारतातली लोक अमेरिकन वस्तू भारताने टेरिफ कमी केलं तरी भारतातल्या लोकांना ती परवडणार नाही विकत घेणं.
पण भारतातल्या एक्सपोर्टर्सचा मात्र फायदा होईल. त्यामुळे अमेरिकेने कितीही टेरिफ लावलं तरी त्याचा काहीही परिणाम हा भारताच्या अमेरिकेबरोबरच्या व्यापारावर होणार नाही. याचं दुसरं महत्वाचं गरज पण अशी आहे की भारताचा अमेरिकेबरोबरचा आजचा व्यापार हा सरप्लस मधला आहे. भारत जेवढं एक्सपोर्ट करतो अमेरिकेला त्याच्यापेक्षा कमी इम्पोर्ट करतो. त्यामुळे भारत जवळजवळ $45 बिलियन हा अमेरिकेबरोबर सरप्लस मध्ये व्यापार करतो. आता यातलं काहीही सरकारने विचार तरी केलाय की नाही माहित नाही. भारतामध्ये फूड सिक्युरिटी ऍक्ट आहे आणि भारत सरकारने कायद्याने अन्न सुरक्षा कायद्यानुसार या देशातल्या गरिबांना मोफत धान्य देण्याचं, फूड सिक्युरिटी देण्याचं हे 2014च्या आधीच हा कायदा झालेला आहे आणि त्यामुळे नरेंद्र मोदी 80 कोटी लोकांना 2011च्या जनगणनेनुसार 80 कोटी लोकांना मोफत धान्य देत आहेत. ही फूड सिक्युरिटी आपल्याला कायम ठेवायला लागेल. आपल्याला त्यांना प्रोटेक्ट करावंच लागेल आणि म्हणून आयात केलेल्या धान्यापेक्षा भारतीय धान्य हे त्यांना देता येणं जास्त सोपं व्हावं, जास्त सुकर व्हावं, यासाठी ही डिव्हॅल्युएशन करणं हे जास्त याला काय म्हणतो म्हणजे रेकमेंड करावं अशातली गोष्ट आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये फूड ग्रेन सिक्युरिटी ही प्रचंड मोठ्या प्रमाणात दिली जाते. सबसिडी, फूड ग्रेन सबसिडी त्या प्रमाणात ती भारतात दिली जात नाही. याच्या बाबत दुसरी जी भीती व्यक्त केली जाते की आता चीन उरलेल्या जगामध्ये, कारण अमेरिकेला होणारं एक्सपोर्ट चीनचं कमी होईल, त्याच्यावरती प्रचंड मोठं टेरिफ आलेलं आहे आणि ते चीनच्या पद्धतीने हाताळतोय अमेरिकेशी. त्यांनी तेवढीच ड्युटी जाहीर करून टाकली 34% अमेरिकन वस्तूंवरती. ते त्यांच्या पद्धतीने हाताळतील. आपण त्यात न पडता आपल्याला कसं संरक्षित ठेवू शकतो याचा विचार केला पाहिजे. कारण तिथं न गेलेल्या वस्तू चीन जगभर स्वस्तामध्ये विकायचा प्रयत्न करेल आणि अशा परिस्थितीत चीनी वस्तू भारतामध्ये डंप केल्या जातील असं होऊ नये म्हणून चीनमधल्या वस्तूंवरती काउंटर व्हेलिंग ड्युटी लावावी. चीनमधल्या चिप्स आपण ज्या आयात करतो त्या कुठल्या एरियात वापराव्या, कारण चीनमधल्या चिप्समधून सर्व्हिलन्स होण्याची खूप जास्त संशय असल्यामुळे स्ट्रॅटेजिक एरियामध्ये वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक चिप्स, सर्किट्स ही हाय काउंटर व्हेलिंग ड्युटी लावावी जेणेकरून त्या स्ट्रॅटेजिक एरियामध्ये त्या वापरल्या जाणार नाहीत. जपान बरोबर कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रेड ची पॉलिसी आता घ्यायला हवी. अशा परिस्थितीत भारतामधल्या ज्या मेजर इंडस्ट्रीज आहेत, मग त्या स्टील प्रोडक्शन करणाऱ्या असतील, त्या अल्युमिनियम प्रोडक्शन करणाऱ्या असतील, त्या पॉलीफायबर करणाऱ्या असतील, ते रेऑन फायबर करणाऱ्या असतील, या त्यांचं जे प्रॉडक्ट आहे म्हणजे स्टील असेल, अल्युमिनियम असेल, रेऑन फायबर असेल किंवा पॉलीफायबर असेल, ही सर्व उत्पादनं ही इंटरमिजिएरी प्रॉडक्ट असं म्हटलं जातं. आणि मग या इंटरमिजिएरी गुड्सचा वापर भारतामधल्या स्मॉल आणि मीडियम स्केल इंडस्ट्री त्यांचं रॉ मटेरियल म्हणून करतात की त्यांनी प्रोड्यूस केलेलं स्टील, ते जिंदालनी प्रोड्यूस केलेलं स्टील असेल, ते आणखीन कुठल्या इंडस्ट्रीने प्रोड्यूस केलेलं स्टील असेल, ते स्टील ते त्यांच्याकडे रॉ मटेरियल म्हणून वापरतात वेगवेगळे कॉम्पोनंट्स, पार्ट्स आणि या गोष्टी बनवण्यासाठी. आणि अमेरिका भारताकडून खूप मोठ्या प्रमाणावरती या ऑटोमोबाईल कॉम्पोनंट्स विकत घेते स्पेअर पार्ट्स म्हणून. तर अशा परिस्थितीमध्ये माझ्या देशातल्या मध्यम आणि लघु उद्योगांना, स्मॉल आणि मीडियम इंडस्ट्रीजना लागणारं रॉ मटेरियल हे जर त्यांना स्वस्त मिळालं तर ते ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह राहतील. ही टेरिफ लावून सुद्धा कॉम्पिटिटिव्ह राहतील. कारण तुम्ही एक तर डिव्हॅल्यू केलं असेल, प्लस रॉ मटेरियलवरती असणारी जी काही भारत सरकार जीएसटी लावते ती जर कमी केली तर त्यांना मिळणारं रॉ मटेरियल हे कमी स्वस्तामध्ये असेल आणि ते या टेरिफला सुद्धा पराभूत करू शकतील. तेवढी भारताची ताकद आहे आणि हे भारताने केलेलं आहे त्या 90च्या दशकात. आत्ता पुन्हा ते करण्याची संधी चालून आलेली आहे. तर या इंटरमिजिएरी गुड्सवरची ड्युटीज ज्या काही असतील, त्या एक्साइज ड्युटी असतील, त्या जीएसटी असतील, सीजीएसटी असतील, त्या अतिशय कमी कराव्या रॉ मटेरियल याच्यावरचं, जेणेकरून भारतात रोजगार सुद्धा निर्माण होईल स्मॉल आणि मीडियम इंडस्ट्रीजचा. त्यामुळे त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी मोठ्या इंडस्ट्रीजच्या उत्पादनावरच्या ज्या ड्युटीज आहेत त्या कमी केल्या पाहिजेत. हा यातला महत्वाचा भाग आहे. भारतामध्ये जे फिनिश गुड तयार होतं, भारतामध्ये ज्या कार्स तयार होतात, ज्या ऑटोमोबाईल्स तयार होतात, ज्या टू व्हीलर्स तयार होतात, त्याच्यावरची जीएसटी कमी केली पाहिजे जेणेकरून भारतामध्ये अंतर्गत सुद्धा या इंडस्ट्रीज या प्रोटेक्टेड राहतील. सामान्य माणसाला परवडेल अशा किमतीमध्ये त्या विकल्या जातील. आज काहीच्या काही भयंकर त्याच्यावरती ड्युटीज लावल्या जात आहेत. हे कमी केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपले एक्सपोर्ट, भारताची निर्यात ही सफर होते कारण की आपल्या स्मॉल आणि मीडियम इंडस्ट्रीजला प्रोटेक्शन नाहीये.
आपल्या स्मॉल आणि मीडियम इंडस्ट्रीजला त्यांचं रॉ मटेरियल ज्या किमतीत विकत घ्यायला लागतं त्यापेक्षा कमी किमतीमध्ये जगामधले त्यांचे कॉम्पिटिटर्स हे विकत घेत असतात. म्हणून भारतातल्या स्मॉल मीडियम इंडस्ट्रीजला प्रोटेक्शन देणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी तो सगळा ऑफसेट करता येऊ शकतो या रुपयाच्या डिव्हॅल्युएशननी. अमेरिकेमध्ये जी जेनेरिक मेडिसिन्स वापरली जातात त्यातली 40% जेनेरिक मेडिसिन्स ही भारतातून जातात. याचा लिव्हरेज म्हणून अमेरिकेबरोबर चर्चा करताना, निगोसिएशन करताना भारत सरकारने वापर केला पाहिजे. पण त्यासाठी अत्यंत फर्म राहावं लागेल. हे असं लेच्या पेच्या पद्धतीने घालीन लोटांगण वंदीन चरण याच्यानी अमेरिकेबरोबरची निगोसिएशन होऊच शकणार नाही. कारण तुमच्या दुप्पट किंवा 10 पट उन्मत्त असलेला राष्ट्राध्यक्ष तिकडे आहे. त्यामुळे याची काळजी घ्यावी लागेल की हे निगोसिएशन करताना आपण आपल्या गोष्टींवरती फर्म राहतोय की नाही. ते किती राहतील याची फारच शंका आहे, पण हे करायला हवं. त्याच्यानंतर भारतामध्ये ज्याला आपण म्हणतो की बिल्ड कपॅसिटी टू कॉम्पीट, भारताच्या उद्योगांनी, भारतातल्या ट्रेडर्सनी या जागतिक स्पर्धेत उतरू शकतात, स्पर्धा देऊ शकतात. यासाठी त्यांना सक्षम बनवा. आणि ते सक्षम कशा कशा प्रकारे बनवता येऊ शकतं, तर त्यांना स्वस्तामध्ये, कमी व्याजदरामध्ये त्यांना कर्ज उपलब्ध करून द्या, त्यांना क्रेडिट अवेलेबल करून द्या, त्यांना स्वस्तामध्ये इलेक्ट्रिसिटी अवेलेबल करून द्या, त्यांना स्वस्तामध्ये रॉ मटेरियल उपलब्ध करून द्या. हे जीएसटी बीएसटी गोष्टींवरचे रिफॉर्म्स मोठ्या प्रमाणावरती आणा. आणि म्हणजे जोपर्यंत माझ्या देशातला छोटा आणि मध्यम उत्पादक हा ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह होत नाही, जागतिक पातळीवरतीच्या स्पर्धेमध्ये तो उतरत नाही, तोपर्यंत रिफॉर्म करत राहा. आणि मग बघा की हा भारत कशा पद्धतीने अमेरिकेच्या या टेरिफ वॉरला सामोरा जातो. तो अमेरिकेलाही झुकवू शकेल. हेही घडलेलं आहे. भारताने 74ला अणुस्फोट केले, भारतावर सँक्शन्स आणले. भारताने 98-99ला अणुस्फोट केले, भारतावर सँक्शन आणले. भारताने आणलेल्या सँक्शन्सची पर्वाच केली नाही या गोष्टींची. आणि भारत उरलेल्या जगाबरोबर इंटिग्रेटेड राहिला आणि त्यांच्याशी व्यापार करत राहिला. त्याचा परिणाम हा झाला की 2 वर्षांनी बिल क्लिंटनला भारतामध्ये येऊन हे भारतावरती आणलेले सँक्शन्स हे काढावे लागले, विड्रॉ करावे लागले. हे करून दाखवता येणं शक्य आहे. पण तेवढा ताठ कणा माणसाच्या शरीरामध्ये जो कणा आहे, तुम्ही हवं तर चॅट जीपीटीला किंवा डीपसीकला विचारून पहा की जो कणा आहे स्पायनल कॉर्ड पासून खालपर्यंत, या कण्याचं वजन फक्त 2 ते 2.5 किलो आहे. तो ताठ कणा आहे की नाही, तो 2 ते 2.5 किलोचा कणा आहे की नाही या देशाच्या नेतृत्वात, ते दाखवण्याची आत्ता गरज आहे. का तो 40-50 ग्रॅमचा आहे हे पण दिसेल येणाऱ्या काळात. पण तो 2.5 किलोचा कणा ताठ आहे की नाही हे नरेंद्र मोदी आता जगाला दाखवणार का, आणि भारतीयांना दाखवणार का, आणि भारतीयांच्या हिताचं रक्षण करणार का फक्त गौतम अदानीच्या हिताचं रक्षण करणार. हे 2 मोठे प्रश्न आहेत. टू बी ऑर नॉट टू बी, टू बी विथ द इंडियन पीपल ऑर नॉट टू बी विथ द इंडियन पीपल, हाच एकमेव प्रश्न आहे. आणि तो भारतीयांसाठी जगावं की मरावं असा हा प्रश्न असणार आहे. कारण मी हे याच्याही आधीच्या एपिसोड्समध्ये बोललो होतो की प्रचंड मोठं आर्थिक अरिष्ट येत आहे, आर्थिक आपत्ती येते, विपत्ती येते आहे. त्यावेळेला बिंडोक असणारे जे लो आयक्यू संघाचे बुलडोजर आहेत त्यांनी काही अशी आपत्ती येणार नाही, तुम्ही काही काळजी करू नका, झाली आली. 3 मिनिटात या देशातले 19 लाख कोटी रुपये नाहीसे झाले स्टॉक मार्केटमध्ये. आलेली आहे ती आपत्ती, आणि ती आता दार उघडून आतमध्ये आलेली आहे. आता दार उघडून आतमध्ये आलेल्या आपत्तीला झाडू मारून बाहेर काढता तुम्ही का? तिच्या समोर लोटांगण घालता, तिच्या समोर कमळाची फुलं ठेवता, तिच्याच आरत्या ओवाळता त्या आपत्तीच्या, हे बघायचं आहे. आणि म्हणून हा नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान ते धैर्य दाखवतो का, हे येणाऱ्या काळात बघण्यासारखी गोष्ट असेल. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये काय करायला हवं, हे मी ज्यांच्याशी बोललेलो आहे माझ्या जिज्ञासेपोटी बोललोय की आपण या आर्थिक अरिष्टाला कसे सामोरं जाऊ शकतो. ते अजून देशाचा पंतप्रधान बोललेलं नाही, ते देशाची अर्थमंत्री बोललेले नाही. ही खुशाल सांगू शकते की मी काय ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट वापरतच नाही, त्यामुळे अमेरिकेची असो का भारतातली असो मला काही फरक पडत नाही. ते काही उत्तरं देऊ शकतात. पण तुम्हाला काय वाटतं भावा बहिणींनो, कारण या संकटाला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन या लोकांनी जर या देशामध्ये आर्थिक आणीबाणी आणली तर आपल्या खात्यांमधले पैसे
किती काढायचे आणि किती नाही काढायचे हे पण सरकार ठरवेल. हे होऊ द्यायचं नसेल तर तुम्ही व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. फक्त या व्हिडिओवर नाही, बाहेर सुद्धा व्यक्त होणं गरजेचं आहे. इथं तर तुम्ही मला नक्की सांगाच. तुमच्या कॉमेंट्स, तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा प्रतिसाद हा आम्हाला सुद्धा प्रोत्साहन देणारा असतो. त्यामुळे ही अगदी कळकळीची विनंती की तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक जण लाईक करा. याची लिंक तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. शेवटी म्हणजे शहाणे करू सर्वांना, हाच मूलमंत्र घेऊन जायचा आहे. आणि म्हणून हा सगळा खटाटोप चाललेला आहे की जास्तीत जास्त लोकांना लिंक पाठवा, जास्तीत जास्त जणांनी लाईक करा. आत्ताच्या या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.